अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। जोन नंबर 13 के वार्ड डी के ज़िमनी इंतखाबात के लिए एकनाथ गरुड़कर ने शिवसेना उम्मीदवार की हैसियत से अपना पर्चा नामजदगी दाखिल किया। एकनाथ गरुड़कर के साथ शिवसेना के रुकन पार्लियामेंट श्री हेमंत पाटिल, साबिका कारपोरेटर और जोन के शिवसेना के अहदेदार व कारकुनान मौजूद थे। श्री गरुड़कर ने कहा कि इन्हें उम्मीद है कि वो जोन के तमाम राय दहिंदे इनका साथ देंगे। शिवसेना के साबिका कारपोरेटर ने कहा कि शिवसेना ने गरुड़कर को अपना उम्मीदवार नामजद किया है, वो गरुड़कर की कामयाबी के लिए मेहनत करेंगे। जय महाराष्ट्र। आज शिवसेनेतर्फे मी उमेदवारी भरलेली आहे आणि आमच्यासोबत आमचे नेतृत्व हेमंतभाऊ पाटील यांनीसुद्धा इथे येऊन माझ्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तसेच आमचे सर्व सहकारी यांनीसुद्धा इथे माझ्यासोबत येऊन उमेदवारी दाखल केली आणि सर्व जनता माझ्या पाठीशी राहून मला आशीर्वाद देऊन मला निवडून आणतील अशी माझी अपेक्षा आहे। विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढणार आहे। आता गेले 2.5 वर्षापासून जे स्थानिक जे नगरसेवक होते त्यांच्याकडून काही आमच्या भागात प्रभागात काही कामं राहिलेले आहेत, त्या तसेच रोड नाली अजून स्वच्छता विभागाकडून काही बाकी आहेत, ड्रेनेज लाईन अशा प्रकारे खूप काही कामं बाकी आहेत, ते मी मार्गी लावायचा प्रयत्न करेन। निश्चितच एकनाथजी गरुडकर यांना शिवसेनेतर्फे आज अधिकृत उमेदवारी बहाल करण्यात आली। माननीय संपर्क प्रमुख आनंदरावजी जाधव साहेब, माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक पार पाडणार आहे आणि त्यासाठी जुन्या नांदेड भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी व सर्व जुने निष्ठावान शिवसैनिक व सर्व शिवसेना संघटना त्यांच्या पाठीशी राहून पूर्ण ताकदीने त्यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही जे उमेदवार दिलेला आहे त्यांच्या पाठीमागं जनता जनार्दन हे त्यांना आशीर्वाद देऊन निवडून आणतील ही आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। तुम्ही मागे नगरसेवक राहिलेले आहेत, तर तुमच्या नगरसेवक तुमचा जो अनुभव आहे त्यांना कशा पद्धतीने सेट करणार काय आहे? आमच्या जो शिवसेना जुना नांदेड भागामध्ये शिवसेनेचे खूप काही नगरसेवक पण होते, मी पण नगरसेवक होतो आणि मी पण निवडणुका खूप लढलेल्या आहेत। त्याच्यामुळे मी आमच्या नेतृत्वामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांची ही निवडणूक पार पाडून त्यांना निवडून देण्याचा आम्ही सर्वजण पुरेपूर प्रयत्न करतील आणि त्या ठिकाणी आमचा विजय होईल हे आमची इच्छा आहे। शिवसैनिकांना काय आव्हान वगैरे करणार? सर्व शिवसैनिकांना माझं हे आव्हान आहे की प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपले जो कोणी जवळचे असतील, आपले सर्व नागरिकांना आपले जे कोणी आपल्या जवळचे असतील त्यांना आपण प्रत्येक ठिकाणी मेहनत घेऊन या आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेतील अशी आम्ही सर्व शिवसेनेला आवाहन करतो। शिवसेना शहर प्रमुख या नात्याने नांदेड़ न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है।